रामकृष्ण हरी. आपण अमरेश्वर या संस्थानला आहेत आणि डॉक्टर पुरुषोत्तम पुरी यांनी एक संकल्प राबवला बघा. खरंच रत्न असावा तर असा असावा आणि असा सुपुत्र जन्माला येण्यासाठी कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या नगरीचे सरपंच बाळूभया या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहेत. ते एकले आले नाही बरं, त्यांनी आपली सर्व टीम आणली. दादा कोणकोणते डॉक्टर आलेले आहेत बरं आजच्या या शिबिरा निमित्त? आपल्या आदरणीय डॉक्टर पुरी सरांच्या मार्गदर्शनाखाली शासकीय रुग्णालय परभणी रक्तपेढी व जिजाऊ रक्त संकलन केंद्र परभणी यांच्या माध्यमातून आज डॉक्टर चोपडे मॅडम, डॉक्टर विजय बोंडे सर आणि सर्व टीम या ठिकाणी रक्त संकलनासाठी आलेली आहे. या सर्व कार्यामध्ये गावकऱ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला असून यामध्ये महिलांचा समावेश हा लाक्षणिक आहे आणि या पंचक्रोशीतील या सर्व तरुणांना, या नागरिकांना खरंच हे कौतुकास पात्र आहेत आणि असे उपक्रम सतत राबवत राहून या सामाजिक कार्यामध्ये त्यांचा नेहमी सहभाग राहू आणि आम्ही सुद्धा टाळी वाजवून सर्वजण स्वागत करा. या ठिकाणी भिकाजी गुरुजी खूप वयोवृद्ध आहेत. आपल्या वारकऱ्यातले जामवंत आहेत बघा, जसे वानर सेनेमध्ये जामवंत होते. आणि पुरी महाराज, तुम्ही वेळेतली वेळ काढी नाशिकहून आलात. आता डॉक्टरला वेळच नसते, आपण बघतो. सर, आम्हाला जिंतूरला जर तुम्हाला भेटायचं असेल तर 300-350 रुपये द्यावा लागतात आमच्या अंगाला स्पर्श करण्याचा. आणि तुम्ही स्वखर्चाने या ठिकाणी आज आलात आणि सर्व तरुणांना रात्री सरने उपदेश केला की दानाचे वेगवेगळे प्रकार सांगितले. गोदान, भूमिदान, अन्नदान, अनेक दान असतात, पण एक रक्तदानाने आणि आपला एक जीव जगू शकतो. एखादी बाईला रक्ताची आवश्यकता असेल तर तिला सुद्धा, तिच्या बाळाला ती जन्म देऊ शकते. असं रक्तदान उपक्रम राबवतात. धन्यवाद. भरपूर अशा प्रकारचे तरुण पण त्यांना सहकार्य करतात, अनेक महिला करतात. आपण नंतर बेड सुद्धा पण पाहणार आहोत. सरपंच स्वागत कोण केलं नेमकं हे आता? अंबरवाडी या ठिकाणी चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहानिमित्त आमच्या गावचे हब डॉक्टर पुरुषोत्तमजी पुरी यांनी काल रात्री 11-11:30 आवाहन करून रक्तदान शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलं होतं. या रक्तदान शिबिरामध्ये आतापर्यंत 110 बॅगचं संकलन या ठिकाणी झालेलं आहे आणि डॉक्टर साहेबांच्या आव्हानामुळं या ठिकाणी एवढे रक्तदाते जमा झाले. आणि विशेष म्हणजे काही महिलांनी सुद्धा या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. अगोदर डॉक्टर साहेबांनी त्यांच्यासोबत चर्चा केली. चर्चा करून ज्या महिला फिट आहेत किंवा ज्या महिला रक्तदान करू शकतात अशा महिलांनी सुद्धा या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे. त्यानंतर रक्तदान चालू असतानाच परभणी या हुजूर साहेब ब्लड बँक, या ब्लड बँकेनं या रक्तदान शिबिराला या ठिकाणी भेट दिली आणि भेट देऊन आमच्या गावचं वैभव डॉक्टर पुरुषोत्तमजी पुरी यांचा, त्यानंतर आमचे BR सर म्हणजे भिकाजी गुरुजी यांचा व माझा या ठिकाणी त्यांनी सत्कार केला. त्याबद्दल हुजूर साहेब या रक्तपिढीच्या जे काही संचालक आहेत यांचे सुद्धा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि डॉक्टर साहेबांनी त्यांना ज्या काही सूचना काल दिलेल्या आहेत हुजूर साहेब रक्तपिढीच्या संचालकांना, त्या सूचनांचं पालन सुद्धा त्यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करतो आणि थांबतो. नेमके भान रक्तदान रक्तदान रक्तदान. ग्रामीण भागामध्ये रक्तदानाची चळवळ इतक्या छानपैकी रुजली हे पाहून मला खूप आनंद होत आहे. कारण पूर्वी रक्ताचा थेंब बघितला, सुई बघितली, लोक पळून जायचे. या पंचक्रोशीमधलं हे 3रं-4थं शिबिर आहे. 1998ला पहिलं शिबिर घेतलं होतं तेव्हा मी अंबाजोगाईला होतो आणि अधिकारी येऊन फक्त 3 वर्ष झाले होते मला. तेव्हा 45 बाटल्यांचं संकलन झालं होतं. दुसरी वेळ जी होती त्यानंतर आपण 2018 साली अमृत महोत्सवामध्ये घेतलं होतं. तेव्हा आपण जवळपास 58 बाटल्या झाल्या होत्या.
आणि केली की आपण हा सामाजिक उपक्रम घेऊ शकतो. कालचे वक्ते जे होते पाणेगावकर महाराज त्यांनी पण सांगितलं की आपण धर्मकारणासोबत अध्यात्मासोबत विज्ञानाची कास धरली पाहिजे आणि काहीतरी सामाजिक उपक्रम राबवले पाहिजे. आणि यात लगेच त्याचं अनुकरण करत आज या ठिकाणी 110 ने जवळपास 125 बाटल्या आता ऑलरेडी झालेल्या आहेत आणि शिबिर सुरू आहे. या शिबिराला शिबिर न म्हणता जीवनदानाचा यज्ञ म्हणलं पाहिजे. प्रत्येक रक्ताची बाटली ही या जीवनदान यज्ञातली आहुती आहे. प्रसंगी रक्ताच्या बाटली, एका बाटलीची किंमत ही 1 जीव असते आणि एका जीवाची किंमत केली जाऊ शकत नाही. मुख्यमंत्री निधी 1 लाख, पंतप्रधान निधी 5 लाख, यामध्ये जीवाची किंमत होऊ शकत नाही. चलो रक्तदान कराए, एक जान बचाए सही, चलो रक्तदान कराए, एक परिवार बचाए. जेव्हा एखादा व्यक्ती वाचतो तेव्हा आपली एखादी महिला जी आहे भगिनी तिचं वैधव्य वाचतं. ती अनाथ होण्यापासून वाचतात 2 मुलं, आपले आई वडील पोरके होण्यापासून वाचतात, 4-5 लोकांचं कुटुंब जे आहे रस्त्यावर येण्यापासून वाचतं. ही आपल्या रक्ताच्या एका बाटलीची कमी आहे. दिल्याने कधीच कमी होत नाही. दान केल्या केल्या त्याचं रक्त परत तयार व्हायला सुरुवात होते आणि 24 ते 48 तासामध्ये रक्ताची नवीन बाटली दात्याच्या शरीरामध्ये तयार होते. म्हणून याला सर्वश्रेष्ठ दान असं म्हणतात. बाकीचे दान श्रेष्ठ आहे पण दात्याचं काही नुकसान न करणारं हे दान आहे. आणि आपल्या सर्वांनी एक कुठलाही भेदभाव न करता एकच धर्म जात पंथा नाही भेदभाव, एकच मानव मानियेला. जात धर्म लिंग पंथ असा कुठलाही भेदभाव न करणारं हे माझं रक्तदान. राष्ट्रीय एकात्मता, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबका खून लाल है भाई, हिंदू मुस्लिम सिख ईसाई सबको खून जरूरी है भाई. जात पात धर्म ना पंथ, रक्तदानाला नाही अंत. हम पंचीक डाल के खून हमारा लाल, हम पंचीक डाल के खून हमारा लाल, जरूरत होंगी जिसको कर देंगे उसे बहाल, कर देंगे उसे बहाल. मला सार्थ गौरव आहे, अभिमान आहे. या भूमीमध्ये माझा जन्म झाला आणि या विषयाचं काम करता करता एके दिवशी गावकरी एवढा मोठा प्रतिसाद देतील अशी मला स्वप्नातही कल्पना नव्हती. कारण मी बाळासाहेबांना म्हटलं की 25-25 बाटल्या होतील, 2 रक्तपेढ्या आपण बोलू. आणि आज हा या ठिकाणी शतक झालेला आहे. आणि संकल्प असा आहे की दरवर्षी या दिवशी जेव्हा सप्ताह होईल, शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी रक्तदान शिबिराचं आयोजन होणार आहे. प्रत्यक्ष पॅम्पलेटवरती जे पॅम्पलेट फ्लेक्स असेल त्याच्यावर देखील याचा उल्लेख होणार आहे. पजई महाराज आपण या ठिकाणी आलात, याचं कव्हरेज दिलं, आपल्या सर्वांचे धन्यवाद. त्यानंतर ज्यांची संकल्पना आहे बाळासाहेब त्यांनाही धन्यवाद देतो, संपूर्ण गावकऱ्यांना धन्यवाद देतो. आणि आपण सगळ्या सवंगड्यांनी हा शिबिराचा उपक्रम पुढे नेला, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी दादा. रामकृष्ण हरी. आपण कशा लाईनीमध्ये उभे ठाकले बरं? मग वाढण्यासाठी होते पंक्तीला? आम्ही आता रक्तदान शिबिर इथं आयोजन केलेलं आहे. हा, त्यासाठी रक्त देण्यासाठी लाईनीत उभं आहे. तुम्हाला पण द्यायचं का? हो. बरं, तुम्हाला काय म्हणून संकल्पना आली तुमच्या मनामध्ये की आपण पण द्यावं म्हणून? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून आम्ही रक्तदान देणार आहे. बरोबर. वा वा, धन्यवाद दादा. काय तुमचं संपूर्ण नाव काय तुमचं? प्रभाकर नारायणराव घुगे. इथल्याच गावचे आहेत का? हो, आमदार. वा, धन्यवाद. एकदा सगळेजण या पेशंट साठी टाळ्या वाजवा. भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय. रामकृष्ण हरिताई. रामकृष्ण हरी. कुठून आल्या आपण? कोण्या दवाखान्याहून आल्या? मी सिव्हिल हॉस्पिटल परभणी येथून आली आहे. किती वाजता पोहोच झाल्या होत्या इथं संस्थानला? आम्ही दरम्यान 10 वाजता पोहोचलो होतो इथे. आणि आतापर्यंत किती बाटल्या झाल्या उपलब्ध आपल्याकडे? टोटल आपल्याकडे 110 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. आणि अंदाजे आता ही जी लाईन आहे सर्व तीच आहे का? हा, हे सर्व रक्तदातेच आहेत, रक्तदान करण्यासाठीच थांबले आहेत. 100-125च्या जवळपास जातील का? हो हो, अशा टोटल 200 वा जातील. वा, धन्यवाद. भगवान बाबा की जय, भगवान बाबा की जय. बघा, हे बाबाच्या संस्कारातील रक्त आहे आणि वारकऱ्याचे सर्व मुलं आहेत हे. आणि कोण्या ठिकाणी काय दान करावं हे यांना जाण असल्यामुळे एवढं मोठ्या प्रमाणात एका खेड्या गावामध्ये दान होतं. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांना धन्यवाद. रामकृष्ण.